नाशिकच्या राजकीय घडामोडीकडे नाशिकची जागा कोणालाही द्या पण 20 मे पर्यंत निर्णय घ्या असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं. दुसरीकडे रत्नागिरी आणि नाशिक बाबत उद्याच घोषणा होणार अशी माहिती आता दीपक केसरकर यांनी दिली आहे. उद्या महायुतीतर्फे संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि यामध्ये जागा वाटपाबाबत घोषणा होईल असं सुद्धा दीपक केसरकर यांनी म्हटलंय. दरम्यान नाशिक काळाराम मंदिर परिसरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झालेली आहे. विशेष म्हणजे गोडसे आणि भुजबळ हे महायुतीकडून नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर आता नेमकी ही जागा कोणाला मिळतेय हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना, ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या. ठीक आहे ना, ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या. विकासाची लाट महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे. तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे. उद्या बऱ्याचशा उमेदवारी जाहीर होतील आणि परवा आम्ही अर्ज भरणार आहोत. त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची रत्नागिरीची जागा कोणाकडे हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्यापर्यंत निश्चित मिळेल.